सगळ्यांना शुभ प्रभात। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनल मध्ये। तर सकाळची सगळी कामे झालेली आहेत आणि आज मला बनवायची आहे उडदाच्या पिठापासून बर्फी। तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जास्त काही अवघड नाही, आधी मी रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत, पण आता बरेच जण नवीन जुडलेले आहेत आणि त्यांनी ही रेसिपी बघितली नसेल म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करते। आणि मला तशी बनवायचीच होती। हिवाळा काही अजून संपलेला नाही आणि थंडी तशी तर एवढी काही जास्त पडत नाहीये, म्हणून मला उडदाची बर्फी तर बनवायचीच होती। म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करून देते। तर इकडे मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे। फक्त 250 ग्राम मी उडदाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी तयारच पीठ आणलेलं आहे। इकडे आमच्या खालतीच घंटी आहे, तिथे भेटते छान दळलेलं पीठ, अगदी ताजंच भेटते, म्हणून मी तयारच घेऊन आली आहे। नसेल भेटत तर तुम्ही घरीही उडदाची डाळ वाटून हे पीठ बनवू शकता। मी तयारच घेतलेलं आहे आणि थोडंसं असं जाडसरच आपल्याला घ्यायचं आहे, बारीक अगदी घ्यायचं नाही। खूप छान टेस्टी लागते। आमच्या सुरत मध्ये तर गुजराती लोक खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाक म्हणजे बर्फ्या खातात, लाडू खातात। मी एवढं काही बनवत नाही, फक्त मेथीचे लाडू, तेही मुलांना आवडत नाही मेथीचे लाडू म्हणून तेही मी बनवत नाही। फक्त डिंकाचे लाडू म्हणजे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवते, जे की रेसिपी मी शेअर केली होती तुमच्यासोबत। आणि हे उडदाची बर्फी आवडते सगळ्यांना आमच्या घरात, म्हणून उडदाची बर्फी ही बनवते। चला जास्त बडबड न करता रेसिपीला सुरुवात करूया। कालच 1 किलो तूप घेऊन आले बघा। अगदी प्युअर तूप आहे आणि तूप इतकं महाग झालंय, 800 रुपये किलो। तर 1 किलो आणलंय। असंही हिवाळ्यामध्ये थोडंफार तूप तर खायलाच पाहिजे, असं तर आपण काही खात नाही, पण हिवाळ्यामध्येच आपल्याला तूप खायला मिळते आणि इझिली पचूनही जाते, म्हणून आपण जास्त हिवाळ्यामध्ये तूप खाल्लंच पाहिजे आणि शरीरासाठी चांगलंही असते बरं का। आता अगदी प्युअर तूप मिळणं तर कठीणच आहे आताच्या वेळेमध्ये। चांगलं भेटते इकडे तूप। आता आणखी मला मेथीचे लाडू सुद्धा बनवायचे आहे, बघूया। कारण मला आणि मिस्टरांना आवडतात, मुलांना काही आवडत नाही, म्हणून मुलं काही खात नाही, म्हणून मग मी बनवायचा कंटाळा करते। पण यावर्षी विचार करते बनवूया। तर आधी मी ना डिंक तळून घेणार आहे, कारण की डिंक तळायला जास्त तूप लागते आणि याला थोडंसं फुलू द्यावा लागतो, नाही तर मग कच्चा लागतो आणि कडक कडक लागतो, म्हणून याला तूप थोडं जास्त लागते। आणि आधी डिंकच तळून घेते। तर अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू आणि 1 मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे आणि 250 ग्राम मी जाडसर उडदाचं पीठ घेतलेलं आहे। ते एवढं आपल्याला लागणार आहे। आणि सुंठ पावडर आणि पिपरी मूळचा पावडर येतो बघा, तुम्हाला माहिती असेल तर तो सुद्धा घ्यायचा आहे। ते एवढी वस्तू आपल्याला लागणार आहे। तर आधी डिंक तळून घेऊया। काजू आणि बदाम आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। बारीक म्हणजे थोडेसे जाडसरच वाटायचे, खायला चांगले लागतात दाताखाली। तर काजू आणि बदाम आधी शेकायचं नाही, असंच याला कच्चा आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। मी आधी डिंक तळून घेते, म्हणजे काजू बदाम सोबत वाटल्यानंतर मग डिंकही मी मिक्सर मध्ये वाटून घेईल, म्हणजे जास्त मेहनत करावी लागणार नाही, म्हणून मी आधी डिंक तळून घेते, नंतरच हे वाटेल। तर एवढा सामान मी घेतलेला आहे। 250 ग्राम उडदाचं जाडसर पीठ, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम आणि 1 मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे आणि सोबतच पिपरी मूळचा पावडर आणि सुंठ पावडर सुद्धा घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, कारण की डिंक तळल्यानंतरच आपण मग पीठ भाजून घेऊया। त्याच तुपामध्ये थोडंसं तूप एक्स्ट्राचं घालू, त्यानंतर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। मला अजून कमी वाटते म्हणून मी अजून तूप टाकणार आहे। उडदाचं पीठ भाजायला थोडंसं जास्तच तूप लागते, कारण ते पीठ सगळं तूप शोषून घेते। शेवटी तूप सुटते त्याला, पण आधी आपल्याला तूप थोडंसं जास्तच घ्यावं लागते।
याला ना अगदी मीडियम फ्लेमवरती भाजावं लागते, नाहीतर मग ते कच्चं राहते. म्हणून अगदी मीडियम फ्लेमवरती आपण याला भाजून घेऊ. तर पीठ भाजलं जाते तोपर्यंत मी काजू बदाम वाटून घेते आणि हा डिंक सुद्धा मी जे काजू बदाम आपण घेतले होते ना ते जाडसर असे वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून, आणि जो डिंक तळलेला होता तो सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राची मेहनत आपल्याला करावी लागणार नाही. आणि पहा, पीठ असं आपल्याला मध्यम आचेवरती भाजत राहायचं आहे. अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, जास्त ठेवायचे नाही. जसं जसं पीठ भाजलं जाईल तसं तसं त्याला तूप सुटत जाईल. आणि पहा, काजू बदाम हे वाटून ठेवले आणि डिंक सुद्धा मी वाटून ठेवला. आता पहा, पीठ असं आपलं भाजत आलेलं आहे, याला तूप सुटायला लागलं आहे. अजूनही थोडा वेळ याला भाजायचं आहे. अगदी जास्त तूप सुटलं पाहिजे, नंतरच यामध्ये आपल्याला दुसरे पदार्थ घालायचे आहेत. जोपर्यंत पीठ पूर्णपणे भाजलं जाणार नाही तोपर्यंत यामध्ये काहीच घालायचं नाहीये. मस्त सुगंध येते आणि अशी सुगंध यायला लागली की समजायचं पीठ आपलं मस्त भाजलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये काजू बदामचा भुगा आपण टाकून देऊया. आणि सोबत डिंक वाटलेला आहे तो पण टाकून देऊ. ताटाला आधीच तेल लावून आपल्याला रेडी ठेवायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. एक ते 1.5 चमचा घालते मी. आणि पिपरी मिरचा पावडर, आमच्या इकडे गुजरातीमध्ये याला गंठोडा पावडर म्हटलं जाते. 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये सुंठ पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा पिपरी मिरचा पावडर घातलेला आहे. आता सगळं आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ताटाला आधीच आपल्याला तूप लावून ठेवायचं आहे. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर ताटामध्ये ओतायचं. आणि हवं तर तुम्ही याचे लाडूही वाढू शकता, पण मी बर्फीच वाढणार आहे. लाडू वाढायला थोडासा उशीर लागतो, म्हणून मी अगदी साधी सोपी पद्धत म्हणजे बर्फी वाढून घेणार आहे. आणि मस्त हे सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे फैलवून द्यायचं आहे. वाटीने अगदी बरोबर मिक्स होऊन जाते, म्हणजे बरोबर फैलून जाते. हे पहा, अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे. आणि यावरती मी थोडेसे पिस्ताचे काप करूनही टाकले होते. नाही टाकले तरीही काही हरकत नाही, टेस्ट तेवढीच चांगली येते. त्यानंतर याचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे. जशी बर्फी असते ना त्याच प्रकारे याचे काप करून घ्यायचे आहे. गरम गरम असतानाच याचे काप करून घ्यायचे. थंड होऊ देऊ याला, नाहीतर मग लगेच तुटायला लागेल. थोडं थंड होऊ देऊ याला. मस्त झालं. बर्फीला एखादिक तास आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे ती मस्त सेट होऊन जाते. आणि पहा, 1 तासानंतर बर्फी अगदी मस्त सेट होऊन गेलेली आहे. आता हवं तर तुम्ही याला काढू शकता. तर मी एक काढूनही दाखवेन तुम्हाला. एकच नंबर लागते ही उडदाची बर्फी. तुम्ही एकदा नक्कीच खाऊन बघा. आणि पहा, किती मस्त शेपही आलेला आहे. जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही ठेवायची. उपास मी नाही खाऊ शकत. अगदी मस्त नरम झाली. आता माझा तर उपवास आहे, मी नाही खाऊ शकत. उद्याच खाईन मी, पण आधी देवाला नैवेद्य दाखवून देते. आता माझा तर मंगळवारचा उपवास होता, म्हणून मी काही टेस्ट करून नाही बघितली, पण मी दरवर्षी बनवते तर टेस्ट तर चांगलीच असणार आहे. आता कुठलीही वस्तू घरामध्ये नवीन बनली की त्याचा सगळ्यात आधी अधिकार आपल्या देवांचाच असतो, त्यामुळे मग देवांना आधी नैवेद्य दाखवून घेतलं. आता हा पहा, तुमच्या श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. देव कुठे खायला येतो ते तर आपणच खातो ना, पण तरीही सगळ्यात पहिला अधिकार मला वाटते देवांचाच आहे, म्हणून आधी नैवेद्य देवाला दाखवलं पाहिजे. आता ही तर ज्याची त्याची स्वतंत्र इच्छा असते, नाही तर अजून तुम्ही कमेंट करसान की असं काही नसते. चला असू द्या, मस्त तुम्हाला बर्फीसुद्धा दाखवते. पहा, किती मस्त सेट झालेली आहे आणि अगदी अप्रतिम लागते ही उडदाची बर्फी. तुम्ही आधी कधी खाल्ली नसेल किंवा केली नसेल तर माझ्या सांगण्यावरून एकदा नक्कीच करून बघा. खूप छान टेस्ट येते याची आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवून तयार आहे. तशी एवढी बर्फी 8 दिवसापेक्षा जास्त काही चालणार नाही. 8 दिवसही नाही निघणार मला वाटतं. 8 दिवसही कदाचित निघणार नाही, कारण खायलाच तेवढी अप्रतिम लागते तर. आणि पुन्हा मला एक वेळा बनवावी लागते. आता आमच्या घरात तर ही उडदाची बर्फी सगळ्यांना खूप जास्त आवडते. तशी मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवली, पण ही काही जास्त दिवस टिकणार नाही, 4-5 दिवसातच संपून जाईल.
2-3 दिवसातच खलास होऊन जाईल. मला पुन्हा बनवावी लागणार आहे कारण मलाच खूप जास्त आवडते आणि मी पुन्हा बनवणारच आहे. बघूया आता ही बनवते, नाहीतर मग शेंगदाणे आणि तिळचे लाडू बनवीन किंवा चिक्की बनवीन. दोन किलो वटाणे घेऊन आले. अगदी स्वस्त झालेत आता वटाणे. स्वस्त तरीही 40 रुपये किलो आहेत, पण 2 किलो घेऊन आली आणि आतापासून स्टोर करायला सुरू करणार आहे. मग शेवटी खूप जास्त महाग होऊन जातात, मग स्टोर करायला काही जमत नाही, म्हणून मी आतापासूनच स्टोर करायला सुरुवात करणार आहे. तसं तर आता सध्या 2च किलो आणले आहेत आणि हे काही स्टोर होणार नाही कारण मला कचोरी सुद्धा बनवायची आहे आणि याची आज भाजी बनवणार आहे. थोडेफार सोलून ठेवते आणि थोडेफार असेच राहू देईल, पण मात्र याहूनही स्वस्त होतील असं वाटते मला. अगदी 20-30 रुपये किलोही होऊन जातात मध्ये मध्ये आणि मग शेवटी पुन्हा भाव वाढायला लागतात. पण चला, आतापासून स्टोर करायला तर मात्र मी सुरुवात करणारच आहे. पूर्ण वर्षभर तरी खायला मिळतील आणि आता मोठं फ्रीज पण आहे म्हणून स्टोर मी करू शकेन. कारण मागच्या वर्षी फ्रीज लहान होतं म्हणून मी काही स्टोर करू शकली नव्हती. असं जर मध्ये मग घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतात. मागच्या वर्षी अगदी आतापर्यंत 50 रुपयाचे पावभर असे सुद्धा खाल्ले आहेत आम्ही. कधी होते ना मन खायचं, तेव्हा मग 50 रुपयाचे 60 रुपयाचे पावभर असे मिळतात आणि मग आणावे लागतात कधी खायची इच्छा झाली तर. पण यावर्षी मी नक्की स्टोर करून ठेवणार आहे, वर्षभर पुरतील एवढे. चला आता थोडेफार सोलून ठेवते. आणि वटाणे थोडेफार आता स्वस्त झालेले आहेत. अगदी 40 रुपये किलो मिळाले म्हणून मी 2 किलो घेऊन आली. तसं तर आतापासूनच मी स्टोर करायला सुरुवात करणार आहे कारण की मग शेवटी अजूनही महाग होतात. संध्याकाळी वटाणे बटाट्याची मस्त मसाल्याची भाजी बनवायची होती म्हणून मी थोडे सोलून ठेवले, सगळे तर काही सोलले नाही. वटाणे सोलले, जेवण केलं आणि थोडाफार आराम केला. तेवढ्यातच मग संध्याकाळी झाली. 4 वाजलेले आहेत. मग चहा ठेवला होता. थोडा अर्धा तास तरी आराम मला पाहिजेच असतो कारण पहिल्यापासून मला सवय लागली आहे दुपारी अर्धा तास का होईना, कारण की सकाळी लवकर उठणं होते 6 वाजता आणि रात्रीही खूप जास्त उशीर होतो. 11-11:30 वाजून जातात. जेवण खावण करायचे, भांडे कुंडे घासायचे, किचन क्लीन करायचं, खूप जास्त उशीर होऊन जातो. कधी व्हिडिओची एडिटिंग ही रात्री करावी लागते, त्यासाठी उशीर होतो म्हणून रात्री थोडा आणि सकाळी लवकर उठावं लागते म्हणून दुपारी अर्धा तास का होईना मी आराम करतेच. ही माझी सवयच आहे पहिल्यापासून आणि त्यात काही खोटं नाही. मला असं वाटते आपल्या शरीराला थोडा आराम तर भेटलाच पाहिजे. व्हिडिओची एडिटिंग केली, व्हॉइस ओव्हर केला आणि मग झोपले. आता किती वाजले? 4 वाजले. आता थोडी चहा घेते, अजून हे भांडे घासायचे आहे, भांडे घासून घेते आणि मग लगेच स्वयंपाकाची तयारी ही करावी लागेल. हिवाळ्याचे दिवस इतके लहान असतात, कुठे उगवतात आणि कुठे निघून जातात कळतच नाही. आता मकर संक्रांत पासून दिवस थोडे मोठे होतील तेव्हा मग भरपूर सारा वेळ मिळेल. दुपारी थोडा वेळ लेटली होती. जेवण तर आज काही केलं नाही, आज मंगळवारचा उपवास होता म्हणून फक्त व्हिडिओची काही कामे होते ती केली. थोडासा केळं वगैरे खाऊन घेतली आणि नंतर थोडीशी झोपली होती आणि झोपल्यानंतर लगेच 4 वाजले. उठली, हातपाय तोंड धुतलं आणि चहा ठेवला आणि थोडा वेळ चहा घेतला निवांतपणे बसून. आणि मग सकाळचे हे कपडेही तसेच पडले होते, कालचे रात्रीचेच आहे हे कपडे, मी तसेच गादीवर ठेवले होते. आता हिवाळा आहे तर असेही कपडे लवकर सुकत नाही, मग घरात तसेच याला इकडे तिकडे टाकावे लागतात. खुर्चीवर म्हणा किंवा कशावरही म्हणा, मग याला फैलावून द्यावे लागतात रात्रभर, कारण की रात्री थोडाफार फॅन सुरू असतो म्हणून मग सुकून जातात. तर आता याची घडीही करून ठेवते आणि तेवढ्याच वेळात मग स्वयंपाकाचीही वेळ होऊन जाते. हिवाळ्याचे दिवस कुठे निघून जातात कळतच नाही. आता संक्रांतपासून 3 दिवस वाढेल, मग दिवसही मोठा होईल, मग वेळही जास्त मिळेल. वटाण्याची भाजी बनवते मस्त मसाल्याची, जसं सकाळी सांगितलं त्याप्रमाणे. एकच बटाटा टाकत आहे.
बाफायला फक्त 1 या 2 शिट्ट्या लागतील, कारण ताजे ताजे वाटाणे लवकरच बाफले जातात आणि बटाटेही काय नवीन बटाटे येत आहेत तेही लवकर बाफले जातात. 2 शिट्टीमध्ये बाफून जाते. पुढची तयारी करूया. वाटाणे बटाटे मस्त बाफायला ठेवून दिले. एकच बटाटा घेतला होता आणि खूप छान मस्त मसाल्याची भाजी बनवत होती. म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करून देते. तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर कांद्याला आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याला मिक्सरमध्ये पेस्टच बनवायची आहे. फक्त भाजला जातो चांगला म्हणून आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे. आणि टमाटरसुद्धा कापून घ्यायचं आहे. आणि आता पहा मसाल्याची भाजी बनवत होती आणि खोबरंच नव्हतं माझ्याकडे, तर अर्धी वाटी खोबऱ्याची पडली होती, तर तीच मी किसून घेतली. आणि मसाल्याच्या भाजीसाठी तर खोबरं पाहिजेच पाहिजे, तेव्हाच त्याची टेस्ट येते. आता कांदा कापून घेतला. आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला लसूणही त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे. सगळं सोबतच भाजलं की टेस्ट थोडी चांगली येते, म्हणून लसूण कांदा सगळं सोबत भाजून घ्यायचं आहे. आधी कांदा भाजून घ्यायचा, लसूण भाजून घ्यायचा आणि कांदा चांगला प्रकारे भाजला गेल्यावरच मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोचं पाणी सुटते, मग कांदा चांगला भाजला जात नाही, म्हणून आधी कांदा आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर लगेचच काढून घ्यायचं आहे. मग हे काढल्यानंतर आपल्याला खोबरं वेगळं भाजायचं आहे, कारण की खोबरंही लवकरच भाजलं जाते, म्हणून खोबरं आपल्याला वेगळंच भाजून घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही आपल्याला मस्त थंड झाल्यावरती याची अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर एका पातेल्यामध्ये मी 4 चमचे तेल घेतलं होतं. आता पहा मसाल्याची भाजी आहे म्हटल्यावर थोडीशी तर्रीदार तर पाहिजेच, म्हणून तेल थोडं जास्त घातलेलं आहे. 4 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि काही खडे मसालेसुद्धा मी घेतलेले आहे. 2 लवंगा, 2 मिऱ्या आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घ्यायचे आहे. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिल्यावर लगेच आपल्याला हे खडे मसाले घालायचे आहेत, तमालपत्र घालायचे आहे, मग बारीक केलेली पेस्ट घालायची आहे. आणि पेस्ट घातल्यानंतर आपल्याला सगळे यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत, जसे की लाल तिखट घालायचं, गरम मसाला घालायचा, धणेपूड, जिरेपूड आणि हळद, हे सगळं आपल्याला आवडीप्रमाणे घालायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 ते 1.5 चमचा आपल्याला धणेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खातात ना त्याप्रमाणे घालायचं आहे. आणि मग हे सगळे बेसिक मसाले घालायचे आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं. आणि पहा हा मसाला आपला जेवढा चांगला भाजला जाईल ना, तर भाजीला टेस्टही तेवढीच चांगली येते. तर थोडा वेळ झाकण ठेवून याला मस्त भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि तेल थोडंसं सुटलं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतरही याला 5 ते 10 मिनटापर्यंत असंच भाजू द्यायचं आहे. मसाला तुमचा जेवढा चांगला भाजला जाईल ना, भाजीलाही तुमच्या तितकीच टेस्ट येईल, म्हणून हा मसाला भाजताना अजिबात घाई करायची नाही. मी तर अगदी निवांतपणे हा मसाला भाजत असते. अगदी 5 ते 10 मिनटापर्यंत मी हा मसाला भाजते. नंतरच ह्यामध्ये आपल्याला वाटाणे आणि बटाटे जे आपण बाफून ठेवले होते ना ते टाकायचे आहे. मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे, खडखडीत उकळी येऊ द्यायची आहे. आणि पहा भाजी मस्त आपली बनवून तयार आहे. आणि थंड झाल्यावर शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. मस्त वाटाणे आणि बटाट्याची रश्शावाली मसालेदार भाजी बनवून तयार झालेली आहे. आता तेवढ्या वेळात संध्याकाळही झाली होती आणि दिवाबत्तीचाही टाईम झाला होता. मग दिवाबत्तीही करून घेतली. आणि आज मंगळवार होता, तर आज मी धूपही दाखवत असते सगळ्या घरामध्ये. आणि लवंग आणि कपूरचाही धूप मी सगळ्या घरामध्ये दाखवत असते. आणि बाहेर माझं शमीपत्राचं झाड आहे, तर त्यालासुद्धा मी एक दिवा लावत असते. आणि आजचा व्हिडिओ थोडासा लांबच झालेला आहे. असं अमोरासमोर जर व्हॉईस दिलं ना तर व्हिडिओ खूप जास्त लांब होतो, म्हणून मी नंतरूनच व्हॉईस ओव्हर करत असते, कारण एवढा लांब लचक व्हिडिओ बघायला तुम्हालाही बोर होत असेल, म्हणून मी थोडे छोटे छोटेच व्हिडिओ बनवते. पण आता हा बनवून गेल्याच्या नंतर मला वाटलं की व्हिडिओ खूपच जास्त लांब झालेला आहे, पण आता काय हरकत नाही, शूट केला होता तर म्हटलं अपलोड करून घेऊया. तर मंगळवारी आणि शुक्रवारी मी जे समरानी कपची मोठी धूप येते ना त्यामध्ये कपूर आणि लवंग ठेवून अख्ख्या घरामध्ये धूप दाखवत असते. याने काय होते ना, आपल्या घरातील जेवढीही नेगेटिव्हिटी असते ती सगळी दूर होऊन जाते.
जाते आणि अख्ख्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रसरून जाते. म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हे आपल्याला मात्र करायलाच पाहिजे. खूप छान वातावरण निर्माण होते याने. तर मी तर हा धूप अख्ख्या घरामध्ये दाखवते, दोन्ही बेडरूममध्ये, किचनमध्ये आणि बाहेरसुद्धा आपल्याला अशा प्रकारे धूप दाखवायला पाहिजे. सगळी नेगेटिव्हिटी दूर होते याने. तर चला, तर मग जिथून सुरुवात केली होती तिथूनच मी व्हिडिओचा एंड करते. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.